राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार। निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं, फुलं, वेली, फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले। 10,000हून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला। भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले। त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय। या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। तसंच आजपर्यंत 100हून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय। नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचाच पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तोडकर संजीवनीच्या माध्यमातून नुसते उपचारच नाही तर तोडकर संजीवनीच्या माध्यमातून आयुर्वेद असेल, निसर्गोपचार असतील यांचा प्रचार आणि प्रसाराचं मुख्य काम सुरू आहे आणि ते आज नाही, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। तोडकर संजीवनीनं नुसते उपचार केले नाहीत, नुसती औषधं तयार केली नाहीत, रसायनं तयार केली नाहीत, तर त्या रसायनांचा उपयोग आयुर्वेदाचा आपल्या आयुष्यामधला असणारा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो महत्त्वाचा भाग लोकांपर्यंत जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण जनजागृती सुद्धा म्हणू शकतो। आपण नेहमी आजार बळावला, विकार आला, घरात कोणीतरी आजारी पडलं की आपण डॉक्टरांकडे धावतो, पण त्याच्या आधीच आपण जर त्याचा म्हणजे नेहमी डॉक्टर सुद्धा म्हणतात की आपण काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन घेतली पाहिजे। ती प्रिकॉशन जर आपण घेऊ शकलो तर मला असं वाटतं की आजारापर्यंत आपण पोहोचणारच नाही। आज तोडकर संजीवनीच्या माध्यमातून केसांसारख्या आपल्या शरीरातल्या एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तोडकर संजीवनीचे जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर। आपण स्वागत करतो या सरांचं। सर, मनापासून स्वागत। नमस्कार। केस हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे। केसांवरती अनेक आपण वेगवेगळे उपचार करत असतो, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करत असतो आणि केस खूप छान दिसतील कसे यासाठी आपण प्रयत्न करत असतो। सलूनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की अगदी स्त्रियांच्या सलूनमध्ये पण आणि पुरुषांच्या सलूनमध्ये पण आजकाल तर अनेक पद्धतीनं स्टायलिश केस तयार करण्याचे अगदी वेगवेगळ्या उपाययोजना आलेल्या आहेत। या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत। सरांचं काय म्हणणं आहे मला जाणून घ्यायचं आहे। सर, खूप महत्त्वाचा विषय आहे खरं तर, कारण आजची जी पिढी आहे ती बाह्य रूपाला खूप महत्त्व देते। खरं तर ते क्रमप्राप्त सुद्धा आहे, आपण दिसतो कसे, आपण असतो कसे, या सगळ्यासाठी खूप महत्त्व दिलं जातं। केस ही एक अविभाज्य घटक आहे आपल्या शरीराचा आणि केसांना खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट करणं हे सगळ्यांना आवडत असतं, पण अनेकदा आता असं प्रमाण आपण बघतो की अगदी 16, 17, 18 वर्षांच्या मुलांना सुद्धा केस कमी झाल्याचं आपण पाहायला मिळतं। तर केसांची काळजी घेण्यासाठी पहिलं काय करायला पाहिजे? केसांची काळजी घेण्यासाठी पहिलं मम्मीची आई व्हायला पाहिजे। बरं, कारण मम्मी काय करते की सगळीकडे पावडर लावते पण डोक्याला तेल लावत नाही मुलांच्या डोक्यानं तेल लावलं जात नाही आज, तर ते लावलं गेलं पाहिजे। आमच्या लहानपणी तर मला वाटतं की आम्हाला रोज ते आम्ही शाळेला जाताना सुद्धा तेलाचे ओघळाशी पुसत जायचो, पण हल्ली ते मात्र झालेलं नाही। हल्ली फार विचित्र प्रकार चाललेला आहे। खरं तर केस हे आपण जसं म्हणता की परमेश्वर पण खूप कसं आहे माहिती आहे, परमेश्वराचं आपण सांगू शकत नाही। काळा कलर आपण म्हणतो, काळा रंग हा सूर्यप्रकाश खेचून घेणार आहे आणि केसांचा मात्र काळा कलर परमेश्वरानं का ठेवला असेल तर एक कॉस्मिक एनर्जी असते। सूर्यप्रकाशामधून जे काही घटक मिळाले पाहिजेत तर ते खेचून घेण्यासाठी, ते आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी हे केसांचा उपयोग खूप छान होतो आणि त्यासाठी केस असणं खरंच खूप गरजेचं आहे। फक्त दिसण्यासाठीच असं नाही, पण शारीरिक ज्या काही घटकांना ज्याची गरज आहे, ज्या घटकांची गरज शरीराला आहे शरीर मजबूत ठेवण्यासाठी, तेच आपण करत नाही।
हल्ली काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कंगवे वापरायचे, केस विंचरायचे, वेगवेगळ्या स्टाईल्स करायच्या, वेगवेगळ्या प्रकारचे त्याला केमिकल्स लावायचे. काही काळे आहेत ते पांढरे करतात आणि पांढरे आहेत त्याचं काळं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून बऱ्यापैकी त्रास होऊन जातो केसांना, केसांचं नुकसान होऊन जातं. केस हे असं आहे ना की आपल्याला एक ऊर्जा जी सूर्यप्रकाशातून किरणांच्या मधून जे मिळणाऱ्या काही घटक जे आहेत ते डोक्यावरचेच काय अंगावरचे केस सुद्धा आपल्याला ती ऊर्जेतले जे काय सूर्यकिरणांच्या मधून जे काय आपल्याला विटॅमिन डी असतील किंवा विटॅमिन प्रोटीन जे काय लागते ते खेचून तेवढंच प्रॉपर घेतात, बाकीचं सगळं परत करून टाकतात. हे करण्याचं काम ही केस आणि केसांची मुळं करतात. त्यामुळं केसांचा आपल्या शरीरावर असणं खरंच खूप महत्वाचं आहे. खूप लोक काय करतात की केमिकल लावल्यानंतर, हल्ली केमिकलमुळे सुद्धा कॅन्सर होऊ लागलाय. केसांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल लावल्यामुळं त्याचा त्रास होतो. बऱ्याच बघा की हल्ली मुलं आपण बघतो एकच कोंबडा काढायचा, तोच रंगवायचा, पुढे एकच पट्टी रंगवायची, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. विनंती करतो केस जर छान राखायचे असतील तर सुरुवातीला बघा साधं खोबरेल तेल जे घाण्यावरचं असतं, कुठल्याही प्रकारे रिफाईन केलेलं नको, काही नको, काही नको, साध्या प्रकारचं खोबरेल तेल जर तुम्ही वापरलात, मी म्हणतोय राहू दे रोज लावायचं, आठवड्यातून 2 वेळा तरी रात्री लावा, सकाळी धुवून टाका आणि त्याच्यानंतर बघा तुमचे सुरुवातीला केस गळती होईल त्याच्यातून, पण केस गळती होते म्हणजे कसं असतं की केस काय मुळासहित तुटून जात नाहीत. बरं. आता हल्ली त्याच्यावर सुद्धा खूप तपासण्या आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी वापरायच्या, तपासण्या करायच्या, केस कसे आहेत ते पेरायचे, मागचे उपटून पुढे लावायचे आणि पुढचे उपटून बाजूला लावायचे, हे बरंच काय काय प्रकार चाललेले आहेत. तर हे प्लीज विनंती करतो की तुम्हाला मूळचेच केस जे आहेत ते नीट राखण्यासाठी मी काही उपाय सांगेन. याच्यात आपल्याला बघा की शिककाई सगळ्यात जास्त काम करू शकते. शिककाई आज बऱ्याच मुलींना शिककाई सुद्धा माहिती नाही, ते म्हणजे त्याचा खरंच आपलातून तुम्हाला उपयोग होऊ शकतो. जास्वंद, आता जास्वंद म्हटल्यानंतर सुद्धा जास्वंदाचं फुल माहिती आहे लोकांना, पण पान माहिती नाही. कारण गणपतीला वाहतो ना आपण लाल फुल, तर त्याचं पान जे आहे त्या पानांचं जर समजा तुम्ही उकडून म्हणजे काय करायचं की पाण्यामध्ये ती पानं टाकायची, ते खूप उकळून घ्यायची, अशी कडक उकळून घ्यायचं आणि जे पाणी राहतं त्या पाण्याने जर केस धुतले तर तुमची केस गळती नक्की कमी होऊन जाते. अजून सांगायचं म्हटलं तुम्हाला, लिंबू आणि तूप एकत्र मिक्स करायचं, तूप घ्यायचं आणि लिंबू मिक्स करायचं, केसांच्या मुळांना लावायचं, मसाज करायचं, 5 मिनिटांनंतर धुवून टाकायचं. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून तुमची केस गळती थांबून जाईल. लिंबूची साल त्याच्यापेक्षाही फास्ट आहे. लिंबूची साल आणि तूप हे जर एकत्र केलात, तुम्ही मिक्स केलात, स्मॅश केलात आणि ते जर केसांच्या मुळांना लावलात तरी सुद्धा तुमची केस गळती लगेच थांबून जाते. करून तर बघा या गोष्टी. खूप साध्या साध्या गोष्टी असतात आणि तोडकर संजीवनी हेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते नेहमी की तुम्ही घरच्या घरी, हे बघा सगळ्यांनी जे लोक मोठे झाले त्यांच्याकडे काही डिग्र्याच नव्हत्या, हे लक्षात घ्या. आजपर्यंत जे लोक मोठी झाली त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे 80% बिझनेसमॅन आहेत ज्यांच्याकडे आजही कोणत्याही प्रकारची डिग्री नाही. फक्त त्यांनी काय केलं की आपल्या कामावरती विश्वास ठेवला, जे काय आपण करतो त्याच्यावरती भरोसा ठेवला, श्रद्धेनं काम केलं. त्याच पद्धतीने तुम्ही श्रद्धेनं घरगुती उपाय करा. तुम्ही जे काम करता त्याच्यावर ट्रस्ट ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा. बघा ते इलाज सुद्धा तुम्ही भले भस्म जरी लावलात तरी त्यातून तुम्हाला रिझल्ट येणार, यात काही तीळ मात्र शंका नाही. तुम्ही परमेश्वरावरती श्रद्धा, आजकाल लोक या देवानं मारुतीनं जर समजा आपलं मागणं नाही ऐकलं तर गणपतीकडे जाऊन सांगतात. देव सुद्धा बदलतात लोक, विश्वास ठेवत नाही. तर थोडं कुठेतरी विश्वास ठेवा. आपल्या आरोग्याच्या बाबतीत पण असंच होत चाललेलं आहे. केस गळतीसाठी या डॉक्टरांचं बघायचं, त्या डॉक्टरांचं बघायचं, हे तेल वापरायचं, ते तेल वापरायचं आणि त्यातच आपण 70% सगळे केस घालून घ्यायचे. तर आमचं सांगणं हेच आहे, कमी खर्चात आहे ना तर साधं खोबरेल तेल वापरा, आठवड्यातून 2 वेळा वापरा आणि त्याच्यावरती इलाज करा, घरगुती उपाय करा. शिककायचं आमचे नवीन, आता आम्ही बऱ्यापैकी ना वनस्पतींपासून नवीन बॉल बनवलेले आहेत. बरं. म्हणजे गोळे बनवलेले आहेत. ते जर समजा तुम्ही एक गोळा साधारण मला वाटतं पुरुषांसाठी तरी कमीत कमी 5 ते 10 वेळा केस धुवून होतील एक गोळा, आणि महिलांच्यासाठी 2 वेळा तरी त्या एका गोळ्यातून आपल्याला केस म्हणजे धुवून होतील. हातावरती घ्यायचं, चोळायचं, साबणासारखा आहे तो गोळा बाजूला ठेवायचा. त्यातून केस खूप छान लांब सडक सिल्की होतात, केस गळती थांबतात. मेन म्हणजे पांढरे झालेले केस जे आहेत त्यांना सुद्धा आरोग्य प्राप्त व्हायला लागतं, त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी रंग बदलायला लागतो. तुम्ही हे करून बघा. आणि असे गोळे आमच्याकडे आहेत. आम्ही फक्त हे तोडकर संजीवनी आम्ही विक्रीसाठी हे ठेवलेलं नाही आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये या आणि प्रॉपर त्याच्यावरती ट्रीटमेंट करून घ्या. ते गोळे जे आहेत ते यूज केल्यानंतर एका गोळ्यामध्ये तुम्हाला फरक पडेलच पडेल आणि ते खूप स्वस्तात. विकत घेण्यापेक्षा घरच्या घरीही तयार करू शकता. फक्त ट्रीटमेंटला आल्यानंतर त्याची प्रोसेस आणि ते तुम्हाला सांगितलं जाईल, त्याच्यावरती तुम्ही करू शकता. आणि केसांच्यासाठी ना केसांचं आरोग्य खूप चांगलं ठेवू शकता. बरेच लोक मलाही म्हणतात तुमचे केस बहुतेक
ओरिजिनल दिसत नाहीत. मला युट्यूब वरती कमेंट्स खूप येतात की पॅच छान बसवलाय, ओळखतच नाही, एकदम ओरिजिनल वाटतो. मीही वेगवेगळ्या स्टाईल्स करतो आणि काय का करू नये, ओरिजिनल आहे तर आपण राहायला पाहिजे ना, तसं करायला पाहिजे. आणि ओरिजिनल ते ओरिजिनल असते, खरंच सांभाळू शकतो आपण, चांगले छान केस राखू शकतो, व्यवस्थित राहू शकतो. विनंती आहे की तुम्ही घरच्या घरी उपचार करा. तोडकर संजीवनीमध्ये एकदा तरी भेट द्या आणि तुम्हाला त्या गोळ्यांची माहिती करून घ्या. हे आहेत तुम्हाला विविध वनस्पती, त्या वनस्पती तुम्हालाही दाखवल्या जातील, तुमच्या इथेही सहज. आणि असं काही नाही की जंगलात जायला लागेल, हे घरच्या घरी सुद्धा तुम्हाला होऊ शकते. जंगलात जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे, आता तुम्ही करू नये असं वाटतंय. मी याच्यावरून एक छानशी छोटीशी कथा सांगावीशी वाटते मला. नक्की. गौतम बुद्ध काय गेले, जंगलामध्ये गेले, तपस्याला गेले, जंगलात गेले, तपस्या केली, मोठे म्हणजे साधू झाले आणि परत आले, भिक्षा मागायसाठी परत आले, एक मोठे भिक्षुक झाले आणि परत आले. आल्यानंतर स्वतःच्याच घरात आले आणि भिक्षाम देई म्हणल्यानंतर यशोधरा बाहेर आल्या आणि त्यांना विचारलं की का हो, म्हणाले एवढं तुम्ही जंगलात जाऊन तप केलंय, तुम्ही घरात करू शकला नसता का? जे ज्ञान तुम्ही जंगलात मिळवलं ते घरात मिळालं नसतं का? तर गौतम बुद्ध म्हणाले, ऐका की घरात मिळालं असतं, पण हे जंगलात गेल्यावरच कळालं मला. तसं जंगलात जायचं आम्ही काम केलेलं आहे. घरात बसून तुम्हाला घरगुती उपाय मिळतील, करत राहा आणि आनंदात राहा. कमी खर्चात कमी वेदनेत आमच्याकडं आणि कमी वेळेत ह्या उपचारांना आम्ही सांगतोही आणि करतोही. आणि आमचं एकच आहे की उपचार जुने, विचार नवे, नव्या विचाराने आम्ही काम करतो. खूप छान अशी माहिती आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा सरांनी आपल्याला दिलेली आहे. खूप कमी वेळ राहिलाय, मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा वेळ होता एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तोडकर संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तोडकर संजीवनी या कार्यक्रमात आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर. सर, जसं आता केसांसंदर्भात आपण चर्चा करतोय, केसांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी काळजी जर कोणाला असेल तर ते आपल्या स्त्रियांना. कारण केसांची जपणूक, आणि आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर अगदी मुलींपासून ते वयस्कर स्त्रियांपर्यंत सुद्धा केस गळतीचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्या हैराण आहेत या सगळ्या गोष्टींनी. कारण त्यांना ठोस उपाय मिळत नाहीत. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की वेगवेगळे उपचार करून बघतात, वेगवेगळी तेलं वापरून पाहतात, पण त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो त्यांना जाणवत नाही आणि मग त्या पुन्हा नैराश्यामध्ये जातात. कारण केस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा पार्ट असतो. तर त्यांच्या बाबतीत आपल्याला काय करता येऊ शकतं? भरपूर करता येतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी केस रंगवणं बंद करायला पाहिजे, पार्लरमध्ये जाणं थोडंसं कमी करायला पाहिजे. सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जावा, पण त्याच्यापेक्षाही कसं असतं की जे केसांना वेगवेगळ्या आता मी तर परवा एक ठिकाणी गेलो होतो, बघितलं 5 कलर लावले होते, इकडं वेगळा, इकडं वेगळा, इकडं वेगळा. आता त्या ताईंच्या केसांची काळजी कोण घेणार सांगा? त्याची काळजी परमेश्वरानंच घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर, त्यांना काळजी असेल तर ते वेगवेगळे कलर लावले होते ना. मला तर असं वाटलं की तो पहाडी पोपट आला की काय उडत समोरून, असेच केस होते. काळजी घ्यायचीच माहिती नाही. काळजी घेण्यासाठी ना नॅचरल खाणं पाहिजे. आज स्त्रियांच्या मध्ये ना हे केस गळती होते, याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे की महिलांच्या मध्ये आज म्हणावं तसं रक्ताचं प्रमाण नाही आहे. रक्त कमी असणं, पेशी कमी जास्त होणं, विकनेस असणं, मेंटली स्ट्रेस घेणं हे खूप आहे. आणि बऱ्याच महिला झोप नीट घेत नाहीत. बऱ्याच महिला अनामिक भीतीने ग्रासल्या गेलेल्या आहेत. कशाची माहीत नाही, पण भीती खूप घेत असतात. कधी कधी शेजारी पाजारी किंवा अन्य कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला असतो, त्याचं प्रेशर यांच्यावरती येतं, यांच्या हृदयाची धडधड वाढायला लागते. सगळ्यात महत्वाचं आहे गाजराचा एक ग्लास, मोठा ग्लास फुलपात्र भरून रस काढायचा, त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचं आणि हे प्यायचं. याच्यातून सुरुवातीला अनामिक भीती कमी होईल, मग ब्लड सर्क्युलेशन नीट चालायला लागेल. ब्लड सर्क्युलेशन जसं नीट चालायला लागेल तशी तुमची केस गळती ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. बॉडीमध्ये कॅल्शियम येण्यासारखं तुम्ही खाणं खाल्ला पाहिजे. आज काय होतं, डाएटच्या नावाखाली वजन वाढलं म्हणतात आणि जेवण कमी करतात. जेवण कमी करून वजन कमी होत नाही, शरीर कमजोर होऊन जातं. आहार नीट घ्या, व्यायाम योग्य करा, बस बाकी काय करायला लागत नाही. आणि जर तुम्हाला कॅल्शियम वाढवायचं असेल तर मी खूपदा सांगतो की रात्री शांत मेलो म्हणायचं, झोपून टाकायचं, शांत झोप घेणं. 10 तास आणि 12 तास झोपून सुद्धा आज बरेचदा असं महिलांना वाटते की आज काय झोप पूर्णच झाली नाही, कंटाळाच आहे. आणि मोस्टली मला वाटते आज 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की झोपच झाली नाही. रात्री काय ना काहीतरी कारण सांगत असतात. हे कारण बंद करायचं. मेलो म्हणायचं, झोपायचं. कर्ज आहे, उद्या उठून काम करा, कर्ज फेडून टाका. काम केल्यानंतर सगळं फिटून जाईल. झोप मोडून काही
फिटू शकत नाही. आणि कसं होतं की त्याच्यातून उष्णता वाढते मेन म्हणजे, आणि जेवढी उष्णता वाढेल तेवढी केसांच्या मुळाचं जे कॅल्शियम आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं, जळून जायला लागतं, आणि त्यातून केस गळती जास्त होते. कारण कसं होतं, केस मुळासहित निघून जात नाहीत. केस काय करतात की कॅल्शियम कमी झालं की मध्येच कट होतात आणि तिथून निघून जातात. मुळं असतात. तुमच्या केसांना पुन्हा पालवी फुटू शकते, पुन्हा येऊ शकतात, आणि त्या संबंधातले सगळेच, मी म्हणते, मला वाटतं की यूट्यूबवरती पण बरेच इलाज आहेत, तोडकर संजीवनीमध्ये पण बरेच उपचार, आणि तेही नैसर्गिकरित्या केले जातात या सगळ्या समस्यांवरती. तुमची जी मुळं असतात ना, मुळं कधीही तुम्ही बघा, तुमचा केस जर केस गळती होत असेल, एखादा केस घ्या, त्याला कुठं मूळ सापडतंय का बघा, अजिबात मूळ सापडणार नाही तुम्हाला. कारण जवळपास बघायला गेलं तर मध्येच, कारण केसांना जर समजा ते कसं होतं की मुळांना खरंच वेट जास्त झालं तर ते कट होऊन मोडून टाकतात. ते आपलं पालीच्या शेपटीसारखं काम असतं त्यांचं. बरं. ते तेवढेच निघून जातात. पुन्हा शेपूट येते, तसं पुन्हा केस येऊ शकतात. पण त्यासाठी योग्य आहार असणं गरजेचं आहे, योग्य व्यायाम असणं गरजेचं आहे, केसांची निगा नीट राखणं गरजेचं आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स लावणं केसांना बंद केलं पाहिजे. पार्लर काय वाईट नाही आहेत, पण केमिकल लावणं वाईट आहे, आणि केमिकल कमी केलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य, पांढरे झाल्यानंतर सुद्धा विविध, म्हणजे शेवग्याच्या भाजीचा सुद्धा आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. मी ऍक्च्युली सर आता याच मुद्द्याकडे येणार होतो. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की अन्न बदललेलं आहे आपलं, आपली जीवनशैली बदलली आहे, आणि या सगळ्याचा परिणाम केसांवर सुद्धा होतो. म्हणजे अन्नाच्या माध्यमातून सुद्धा जर आपण व्यवस्थित आहार घेतला तर तो कोणत्या पद्धतीचा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, विशेष करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये, कारण स्त्रिया शेवटी जेवतात हे आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहेच, पण तरी सुद्धा त्यांनी काय करायचं? बऱ्यापैकी कसं आहे की बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे. हॉटेलिंग किंवा बाहेर चायनीज खाणं, फास्ट फूड खाणं, जंक फूड खाणं हे खूप वाढलेलं आहे. केमिकल युक्त खाणं हे खूप वाढलेलं आहे. किती वेळ झाला तर पूर्वी कसं असायचं की रात्री घरी जरी लेट आलो तर जास्त काही नसलं तरी पटकन पिठलं भात करून का असं ना घरच्या घरी दिलं जायचं, खाल्लं जायचं आपलं. पण आता कसं होतंय, वेळ झालाय म्हणल्यानंतर बाहेरून जेवून जाऊ म्हणतात. वेळ झालाय ना, बाहेरून काहीतरी पार्सल घेऊन जाऊ म्हणतात, घरी जाऊन खातात गरम करून. त्याचा सकाळी नवरा किती वाजता, लवकर 6ला जरी जॉबवरती बाहेर पडणार असेल तरी बाई 4ला उठून त्याचा 5:45 वाजता डबा तयार ठेवायची. आज त्याच काय म्हणतात की आजच्या दिवस घे ना बाहेर काहीतरी, चपाती 2 देतो, एक काहीतरी भाजी बाहेरून पार्सल मागव. हे असंच चाललेलं आहे, आणि ह्याच्यामुळं खरं तर सगळ्याच तब्येतीवरती तुमच्या परिणाम व्हायला लागलेला आहे. आहार योग्य पाहिजे, भाजीपाला खाल्ला पाहिजे. शेवग्याची भाजी सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि या दिवसांमध्ये तरी खूप महत्त्वाची असते. शेवग्याची भाजी करून खावा, शेवग्याच्या शेंगा खा, ह्याच्यातून तुमच्या हाडांच्या मध्ये कॅल्शियम वाढू शकतं. मेन म्हणजे हाडांचं दुखणं सुद्धा ह्याच्यातून बऱ्यापैकी थांबू शकतं, कमी संधिवात वगैरे सुद्धा कमी येतो, आणि त्याच्यातून तुम्हाला केसांचं सुद्धा कॅल्शियम खूप चांगलं मिळतं. महत्त्वाचं म्हणजे जेवणामध्ये लिंबू वापरणं गरजेचं असतं. या दिवसांमध्ये जर लिंबू खाल्ला तर ह्याचे तुम्हाला फायदे अगदी वर्षभर राहतात. आणि या दिवसात खरंच योगा करा. योगा करणं खरंच खूप गरजेचं आहे. शीर्षासन त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर केलात तर बऱ्यापैकी तुमचा केसगळतीचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊन जातो. सर्क्युलेशन नीट चालायला लागतं, आणि व्यायाम आणि आहार ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. खसखस रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा खसखस खायची, त्याच्यातून झोपही शांत लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडीमध्ये कॅल्शियम तयार व्हायला लागतं. कंबरदुखी तर थांबूनच जाईल, आणि त्याच्याबरोबर तुमची केस गळतीही कमी होऊन जाईल. निश्चितपणानं जसं तुम्ही आता तोडकर संजीवनीच्या माध्यमातून प्रत्येक कोणताही आजार असो, आज असं कुठलाही आजार नाही ज्याच्यावरती तोडकर संजीवनीनं उपाय शोधले नाहीत. मग ते आयुर्वेदाच्या माध्यमातून असतील किंवा निसर्ग उपचारांच्या माध्यमातून असतील. केसांसारख्या समस्येवरती एखादा चांगला उपचार की जो तोडकर संजीवनीमध्ये उपलब्ध आहे, कारण त्याचे फॉलोअर्स खूप आहेत, महिला असतील, पुरुष असतील, खूप जण फॉलो करतात. त्यामुळे नवीन काय उत्पादन येतंय याची वाट सगळेच जण बघत असतात. नवीन शॅम्पू आहेत बऱ्यापैकी, आणि आम्ही काय बटाटा, कांदा, कोथिंबीर असं काय कुठले शॅम्पू काढलेले नाहीत. प्युअर शुद्ध जडीबुटींपासून बनवलेले. म्हणजे आम्ही बऱ्याच आदिवासी लोकांना भेटतो. आदिवासी लोकांच्या पासून आम्ही एक पेस्ट, झालंच तर शॅम्पू. आता शॅम्पूमध्ये आम्ही कन्वर्ट केलेलं आहे ॲक्च्युली, पण ते ॲक्च्युली आहेत त्या वनस्पतीच आहेत. काही तेलं आहेत, हे आम्ही आदिवासी लोकांच्या पासून आम्ही तयार करून घेतलेले आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आम्ही आता तयार करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्या आपल्याला जडीबुटीयुक्त अशी विविध उत्पादने आमच्याकडे तुम्हाला आता अवेलेबल आहेत, आणि ते आपण घेऊ शकता याच्यातून.
सर आपल्याला कार्यक्रमात पुढे जायचं आहे, अजूनही प्रश्न आहेत मनामध्ये. अनेक लोक आली, महाराष्ट्रातून आली, देशातून आली, महाराष्ट्राच्या बाहेरून आली, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सरांनी सोडवल्या. काही व्यक्तींनी आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया आपण आता बघूया. नमस्कार, मला केस गळतीवरना खूप त्रास होत होता, भयानक. म्हणजे हेअरफॉल तरी खूप होतच होता, केसामध्ये थोडा डॅन्ड्रफ सुद्धा झालेला होता. अक्षरशः मी केसांना वैतागून ना एक दिवस माझे हेअर मी कट सुद्धा करून टाकलेले होते, त्यामध्ये काही जीव राहिलेला नव्हता, इतके डॅमेज झालेले होते. मग मी यूट्यूबवर ना तोडकर संजीवनीचे व्हिडिओ बघितले होते, त्यामध्ये त्यांनी एक संत्र्याच्या साल्यापासून एक उपाय सांगितलेला होता. मग तो मी 1 महिना करून बघितला. केल्यावरच मला इतका छान रिझल्ट मिळाला, एवढे छान म्हणजे केस सॉफ्ट व्हायला चालू झाले, केस गळतीचं प्रमाण थोडं कमी आलं. मग मी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राला ना कॉल सेंटरला त्यांच्या कॉल केला, तर त्यांची अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतरच मग आल्यावर त्यांनी माझे पूर्ण हेअर पहिला चेक केल्यानंतर त्यांनी सांगितले की ह्यामध्ये कॅल्शियमची कमी आहे, प्रोटीन, म्हणजे मी तेल लावायला थोडं टाळत होते, त्यामुळे सुद्धा मला केस गळतीचा त्रास होत होता. मग सरांनी त्यांच्याजवळचं तेल दिलं, उपचार सुद्धा छोट्या छोट्या जडीबुटींपासून ना औषध इतके छान त्यांनी प्रॉपर झाडांच्या छोट्या छोट्या फांद्यांपासून सुद्धा त्यांनी म्हणजे माझ्या केसांच्यावर ट्राय केलेलं आहे. तेव्हापासून माझे केस खूप छान असे एकदम लॉंग झालेले आहेत. केस गळतीचा तरी प्रकारच हा म्हणजे मी विसरून गेलेले आहे. साधा असं धरलं आणि असं हात जरी केसातून फिरवला तरी माझे 3-4 केस हातात येत होते. खरं आज तुम्ही स्वतः बघू शकताय, केसातून मी हात जरी असा फिरवला तरी एक हातात केस सुद्धा माझ्या येत नाही. म्हणून मी आज एवढी खुश आहे ना, तर माझ्या मैत्रिणी सुद्धा मला विचारतात की अगं पहिला तरी तू बॉबकट केला होतास आणि आता बघता बघता तुझे एवढे केस कसे काय वाढले. मग मी तोडकर संजीवनीचा त्यांना सल्ला दिला, मग त्या येऊन सुद्धा आता ट्रीटमेंट घेत आहेत. खूप छान बेनिफिट आहेत, खूप म्हणजे खूप छान सर हँडल करतात, ट्रीट करतात. आपल्या हेअरना जे जे फक्त हवं आहे तेवढं सगळं पोषण त्यांनी त्यांच्याद्वारे सगळं पोचवतात. आणि खरंच आज मी एवढी खुश आहे, मनापासून इतकी खुश आहे ना, तेव्हापासून मी स्वतः माझ्या केसांना हँडल करते आणि निगा तर एवढी छान ठेवते. आणि हे सगळं फक्त तोडकर संजीवनीच्यामुळे झालेलं आहे. नमस्कार, माझे केस गळतीचे प्रॉब्लेम होते आणि भरपूर उपचार केला, भरपूर डॉक्टरांना दाखवलं, पण काही फरक पडला नाही. मग एकदा व्हिडिओ बघत असताना स्वागतजी तोडकर यांचा व्हिडिओ बघितला, मी ते बघून घरगुती उपचार चालू केले, त्याने थोडा फरक पडला. मग सरांची एकदा भेट घेतली, मग तिथून मला खूपच फरक पडला आणि इथला स्टॉप पण चांगला आहे. आणि सरांच्या उपचारानंतर माझी केस गळती, कोंडा वगैरे सगळं एकदम कमी आलेलं आहे. तुम्हाला पण काही केसाचे प्रॉब्लेम असले तर एकदा सरांनी भेट द्या आणि खूपच फरक पडेल तुम्हाला. खूप छान अशी माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळालेली आहे तोडकर संजीवनीच्या माध्यमातून. जसं मी सुरुवातीपासून सांगतोय की आयुर्वेद असेल, निसर्गोपचार असतील, ठोस असे उपाय आपल्या हातामध्ये आहेत. तुम्ही सगळेजण फॉलोअर्स आहातच. नवीन नवीन काय येतंय त्यासाठी तुम्ही हे एपिसोड निश्चितपणानं पाहत राहा. आजच्या कार्यक्रमात सर तुम्ही आलात आणि एवढी छान माहिती नेहमीप्रमाणे आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, पण पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.